नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये. तर आपण आज जाणार आहोत चिंचपोकी, लालबाग आणि गणेश गल्लीच्या लाईव्ह अपडेटसाठी. तर जाऊन बघूया तिथे काय सुरू चाललेलं आहे. लालबागच्या राजाचं पाठ्यपूजन सोहळा पार पाडलेला आहे. तिथे आता गणपतीचं काम सुरू होतं आहे की नाही, मंडपाचं आणि गणपतीचं काम सुरू होतं आहे की नाही ते बघायला जाणार आहोत. त्याचबरोबर गणेश गल्लीने चिंचपोकीच्या राजाचं पण बघायला जाणार आहोत. तर चला मंडळी जाऊया. नमस्कार मंडळी, आपण आले आहे गणेश गल्ली राजा बसतो तिथे. तर बघू शकता जे ट्रॉली आहे अजून काही झालं नाही आहे. आपण आलेलो आहे गणेश गल्ली राजाच्या इथे. तर तिथे ट्रॉली दिसत आहे आपल्याला. तर अजून इथे काही अशी गणपतीची सजावट अशी झालेली नाही, म्हणजे मंडपाचं काम सुरू झालेलं नाही. तर बघू शकता ती ट्रॉली तिथे दिसत असेल तुम्हाला. तर आणि आपला जो राजा असतो गणेश गल्लीचा तो इथे बसतो. तर अजून पण काही तयारी झाली नाही, बघू शकता तुम्ही. तर चला आपण. तर मंडळी इथे बघू शकता ट्रॉली इथे आहे. तर अजून पाठ्यपूजनाचं काम काही झालेलं नाही आहे. बघा मित्र उपट सोंड्या असाच आहे. आणि बघू शकता इथे अजून लालबागच्या गणेश गल्लीच्या राजाचं काही झालेलं नाही आहे. तर आपण जाऊया आता पुढे. चला बघूया तर अजून कुठे जाता येईल आपल्याला. बघू शकता ही बघा, ही एक ते ट्रॉली दिसत आहे तुम्हाला. दुसरी ट्रॉली त्या साईडला आहे तिथे. तर ती बघू शकता, ती बघा त्या साईडला एक ट्रॉली दिसते आणि ही एक ट्रॉली दिसते. तर मित्रांनो बघू शकता ही गणेश गल्लीच्या राजाची ट्रॉली इथेच ठेवलेली आहे. अजून तर पाठ्यपूजनाचं काही दिसत नाही इथे झालेलं तयारी. तर तिथे बघू शकता इथे राजा बसतो. तर मंडळी आपण आलेलो होतो गणेश गल्लीच्या राजाच्या इथे. तर आता ते पाठ्यपूजनाचं काही झालेलं नाही. मित्रांनो 21 जुलै अशी डेट बोलतायत, अजून फिक्स नाही झाली आहे. कारण तुम्ही तर व्हिडिओच्या माध्यमातून बघितले असेल, कारण काहीच वर्क सुरू नाही झालं आहे. नॉर्मली नुसतं जसं होतं तसंच आहे. थोड्या दिवसात तुम्हाला जी गणपतीत जी मजा येणार आहे ना ती तुम्हाला चालू थोडे दिसणार. आम्ही फक्त अपडेट देतो आहे की कोणतं काम चालू झालं आहे की नाही. ते अजून पाठ्यपूजनाचं पण काम चालू झालेलं नाही आहे, सुरू अपडेट नाही. आता आपण जाणार आहोत लालबागच्या राजाच्या इथे. तर बघूया तिथे काय झालं आहे. तिथे पाठ्यपूजन झालेलं आहे, आता मंडपाची तयारी चालू आहे, गणपती बनवायचं चालू आहे काय ते बघण्यासाठी आपण तिथे जाणार आहोत. तर चला मंडळी. तर नमस्कार मंडळी, तर आता आपण आलो आहे लालबागच्या राजाच्या इथे, चिवडा गल्लीच्या इथे. तर बघू शकता मी पण आहे, माझा मित्र पण आहे बघा. तर आता जाऊया आणि बघूया काय तयारी चालू आहे लालबागच्या राजाची. चला मंडळी. बघू शकता आपण चिवडा गल्लीच्या आतमध्ये आलेलो आहे. तर लालबागच्या राजाच्या तिकडे जो मंडप असतो तो तिकडे पुढे आहे. आपण चिवडा गल्लीच्या आतमध्ये प्रवेश केला आहे आता. तर चला बघूया काय चाललेलं आहे, कोणती तयारी सुरू झाली आहे ती. नमस्कार मंडळी, आपण आता पोचलेलो आहे लालबागच्या राजाच्या इथे. तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाच्या इथे पोचलेलो आहे आणि इथे पाऊस सुरू झालेला आहे. हा बघा, हे बघा इथे, हा बघा. तर लालबागच्या राजाच्या इथे पाठ्यपूजन झालेलं आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवतो मी नीट. शकता आपण लालबागच्या राजाच्या इथे आलेलो आहे. पाठ्यपूजन झालेलं तिथे, इथेच लालबागचा राजा स्थापन होतो. तर मित्रांनो लालबागमध्ये तर आता आम्ही पोचलो आहे. म्हणजे हनुमान मंदिर आहे तिथे बाजूला. तिथे ते पूजेचा मानाचा जो असतो तिथे पूजा केली जाते. तिथे आम्ही पायासुकेत पडलो आहे. आणि लाईव्ह अपडेट म्हणजे लालबागमधली तर सांगता येईल तर इथे पाद्यपूजन झालेलं आहे लालबागच्या राजाचं. तर अजूनपर्यंत जे डेकोरेशनसाठी जे मंडपसाठी जी तयारी सुरू होते ती कुठे सुरू झालेली नाही आहे. म्हणजे गणेश गल्ली आणि लालबागमध्ये दोन्हीकडे सुरुवात नाही झाली आहे. गणेश गल्लीचं अजून पाद्यपूजन बाकी आहे आणि लालबागच्या राजाचं पाद्यपूजन सोहळा पार पडलेला आहे. मंडळाचं काम फक्त मंडप बांधण्याचं काम फक्त आता सुरू करतील. पण काही दिवसातच सुरू करतील. कारण तुम्हाला तर माहिती आहे लालबागमध्ये जे मंडपाचं किंवा बाहेरचं जे रांगा असतं त्यासाठी जे लगाबग चालू असते ती खूप मोठी असते आणि 1-2 दिवसाची नसते, त्याला पण खूप मोठा कालावधी लागतो. तर अजूनपर्यंत काहीच अपडेट नाही इथे. आता आपण लालबागच्या राजाच्या इथून जातच होतो तेवढ्यात बघा मुसळधार पाऊस पडत आहे. तुम्ही बघू शकता इथे वातावरण, हे बघा पूर्ण काळोख करून ठेवलं आहे. आणि आता आम्ही इथून जाणार आहोत. इथून आहे ना हलू पण शकत नाही आता आम्ही, एवढा पाऊस पडतोय. तर आता तर एवढा पडतोय, जेव्हा गणपती आल्यावर काय हालत होईल.
हे बघा तिथे लालबागचा राजा बसतो. तिथून आता आम्ही आलो घरीच जात होतो तेवढ्यात बघा पाऊस. मित्रांनो आता तर एवढा तर पाऊस इथेच पडतोय, म्हणजे जेव्हा गणपती बाप्पा जेव्हा विराजमान होतील तेव्हा तर आगमन होईल, काय गणपती बाप्पांचं आगमन होईल तेव्हा अजून हा हे करेल, उत्साह दाखवेल. उत्साह आहे ना तो कुठेतरी सुरू झाला आणि जी मजा येते ना. आम्ही आता भिजतोय बघा तिघं पण. आणि तर पावसाळ्याला एकदा जोरदार सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि सध्या तरी आहे ना जी माहोल असतो ना तो इथे सध्या तरी नाही कुठे अजून चालू झालं, पण लोकांच्या मनात लालबागच्या राजाविषयी जे प्रेम आहे ना ते कुठेतरी आपल्याला दिसतं. जो तो येतो आहे ना तिथे मानाचं जर तिथे पूजा केली जाते ना तिथे जाऊन सर्वजण येत आहेत, पाया पडत आहेत, जात आहेत. पण तिथून जो जातो आहे ना तो सर्वजण जाऊन पाया पडत आहेत, पण असं कोण दिसत नाही की त्या तिथे जाऊन पाया पडत नाही. ते पण खूप मजा येते. पावसाळ्याला पण ती जोरदार सुरुवात झाली आहे ना मग. आणि मित्रांनो आपल्या भावाचं नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आणि त्याचं गेमिंग चॅनल आहे, कोणतं आहे? साहिल लाईव्ह गेमिंग. हां त्याच्यावर पण तो गेमिंगचे व्हिडिओ टाकतो. कुठच्या टाकतो? पबजीच्या व्हिडिओ असतात. भावांनो बघा, सपोर्ट करा. मुलांना कुठेतरी सपोर्ट कमी भेटतो व्हिडिओच्या माध्यमातून. मुली असल्या की आता हे बघा एवढेच कपडे घातले, व्हिडिओ काढली, झाली व्हायरल. पण मुलं जी मेहनत घेतात ना, आता तुम्ही बघतोय आम्ही इथे पावसाळ्यात येतोय, व्हिडिओ काढतोय, पण कुठे कधी व्हिडिओ कमी चालते. तर आम्ही तर हार मानत नाही, आम्ही नव्या उत्साहाने येतो. आता भावाचं नवीन चॅनल आहे, हा माझा पहिलाच व्हिडिओ असेल, हां तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. लाईव्ह अपडेट आम्ही देतोय. भावाला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. हां इंस्टाग्राम देतो मी लिंक. तर आता आपण लालबागच्या राजाच्या इथून चिंचपोकळीला आलेलो आहे. चिंचपोकळीचं स्टेशन बघू शकता समोर माझ्या आहे, मला दाखवतो मी. पण आता आपण चाललो आहे चिंचपोकळीच्या राजाच्या इथे. राजा जिथे बसतो तिथे, चिंतामणी जिथे बसतो तिथे. तर चला मंडळी आपण जाऊया. तर बघा आपण समोर बघू शकता चिंचपोकळीचं स्टेशन तिथे लागतं, तिथे आपण आलेलो आहोत आता. तर तिथेच एक कारखाना आहे गणपती बनवायचा, घरगुती गणपती. जर तुम्ही घरात न्यायचं असेल, तुम्हाला घरात बसवायचं असेल, स्थापना करायची असेल गणपतीची, तर सुवासिनी आर्ट्स हे बघा बघू शकता इथे हे बघा सुवासिनी आर्ट्स. तर तिकडे तुम्ही येऊ शकता इथे जवळ, जर कोण परेल दादर एरियात असेल तर. नाहीतर हे बघा बघू शकता आता आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे आलेलो आहे. तर बघा इकडे काम सुरू झालेलं आहे. इथे बघू शकता ही चिंचपोकळीला आलेलो आहे. हा ब्रिज चढला तर स्टेशन येतं, तिथून येऊ शकता तुम्ही इथे. तर आता मी घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता खूप भिजलेलो आहे. तर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि आपण भेटूया अशाच नवीन ब्लॉग आणि व्हिडिओमध्ये. तर आज हा माझा पहिला व्हिडिओ होता. आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला बाय मंडळी.